नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आवळा कँडी ही रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो आवळे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ कसे करायचे ते मी एक वेळा दाखवते। आवळ्यावर असलेला काळा भाग आपण काढून टाकूया। आणि आवळ्याला जर डाग असेल किंवा आवळा आपला खराब असेल तर तेवढा आवळा आपण कट करून काढून टाकणार आहोत। अशाच पद्धतीने मी सर्व आवळे स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता आपण एक चाळण घेऊन हे चाळणीमध्ये मी आवळे काढून घेणार आहे। गॅसवर मी एक स्टीमर ठेवलेला आहे। स्टीमर मधले आपल्या पाणी गरम झाले की आपण ही चाळण त्याच्यावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटे हे आवळे वाफवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले आवळे शिजलेले आहेत, त्याचा कलर बदललेला आहे, आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि 10 मिनिटे हे आवळे मी थंड करून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर आपले आवळे थंड झाले की आपण आवळ्याच्या पाकळ्या आणि बिया वेगवेगळ्या करून घेणार आहोत। मी सर्व आवळ्याच्या बिया आणि पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत। आता आपल्याला 1 किलो प्रमाणानुसार जर साखरेचं प्रमाण लक्षात येत नसेल तर मी हे वाटीने आवळ्याच्या पाकळ्या मोजून साखरेचं प्रमाण सांगणार आहे। मी इथं आपल्या रोजच्या वापरातल्या वाटीने वाटी भरून आवळ्याच्या पाकळ्या मोजून घेणार आहे। इथं माझ्या 4 वाट्या आवळ्याच्या पाकळ्या भरलेल्या आहेत। आता आपण त्याला साखरेचं प्रमाण बघूया। 4 वाटीसाठी मी इथं वाटी भरून 2 वाट्या साखर टाकलेली आहे आणि हे आवळ्याच्या पाकळ्यांमध्ये साखर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि हे झाकण ठेवून मी उन्हात ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपल्या साखरेला पाणी सुटलेले आहे, पण आपली साखर पूर्णपणे विरघळलेली नाही आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आवळ्याच्या पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि सुती कपड्याने हा बाउल मी झाकून घेणार आहे। सुती कपड्याने हा बाउल पॅक करणार आहे आणि 2 दिवस हा बाउल मी उन्हामध्ये ठेवणार आहे। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हा बाउल आपण सुती कपड्याने बांधलेला खोलूया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आपल्या आवळ्याला कलर आलेला आहे। पाकामध्ये आपले आवळे व्यवस्थित असे मुरले गेलेले आहेत, एकदम ट्रान्सपॅरंट असे झालेले आहेत आणि आवळ्याची साईज देखील बारीक झालेली आहे। आता आपण या पाकाचं पुढे काय करायचं ते मी नंतर सांगते। आधी आपण चाळण घेऊया। मी इथं एक प्लेट घेतलेली आहे। प्लेटवर मी रिंग ठेवून त्याच्यावर मी चाळण ठेवणार आहे आणि हे सर्व आवळे मी चाळणीत काढून घेणार आहे। आवळ्यांमध्ये असलेला साखरेचा पाक चाळणीमधून सर्व निथळून जाईल, त्यासाठी मी इथं 1 तास हे आवळे असे चाळणीत ठेवून देणार आहे। 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले आवळे सुकलेले आहेत आणि प्लेटमध्ये साखरेचा पाक जमा झालेला आहे। आता आपण एक प्लेट घेऊया आणि प्लेटमध्ये हे आवळे मी काढून घेणार आहे। सर्व आवळे आपले प्लेटमध्ये काढून झाले की आपण हे आवळ्यांची प्लेट मी गॅलरीमध्ये उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेणार आहे। गॅलरीमध्ये जास्त ऊन येत नाही, त्याच्यामुळे 2 दिवस मी आवळे वाळवलेले आहेत। तुम्ही जर टेरेसवर ठेवत असाल तर 1 दिवस तुम्हाला पुरेसा आहे। 2 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता आपली आवळा कँडी तयार झालेली आहे।
जास्त आवळे आपण सुकवायचे नाही आहेत. आणि आता आपण त्याला एका प्लेटमध्ये करून मी त्याला पिठी साखर लावून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण जो आवळ्याचा पाक शिल्लक राहिलेला आहे त्याचं काय करायचं ते पाहूया. हा आवळ्याचा पाक शिल्लक राहिलेला आहे तो मी सुरुवातीला चाळणीने गाळून घेणार आहे. आणि एक काचेचा ग्लास घेऊन आपण हा आवळ्याचा ज्यूस तयार करूया. 1 चमचा लिंबाचा रस आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यामध्ये हा आवळ्याचा ज्यूस मी अर्धा ग्लासच ओतणार आहे, कारण की ह्याच्यात साखरेचं प्रमाण अधिक आहे. आणि अर्धा ग्लास मी पाणी ओतणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया. मी इथं चाट मसाला पाव चमचा, जिरे पावडर, मिरी पावडर, चिमूटभर मीठ टाकून आपण हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपला आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे.